नमस्कार मित्रांनो. आजची घटना ऐकल्यानंतर तुम्हीही विचारात पडाल की काही वेळा एका नात्यातील शांतता हीच पुढे जाऊन सर्वात मोठं संकट बनते. ही घटना आहे महाराष्ट्रातील नागपूर जवळच्या शांत आणि उच्चभ्रू मानल्या जाणाऱ्या ग्रीन व्हॅली रेसिडेन्सी परिसरातील. या परिसरात समीर आणि नेहा नावाचं नवविवाहित जोडपं राहत होतं. समीर एका खाजगी कंपनीत नोकरी करत होता. स्वभावाने शांत, कमी बोलणारा आणि नेहमी स्वतःच्या विचारांमध्ये हरवलेला. तर नेहा ती साधी, समजूतदार आणि नव्या संसाराबद्दल खूप स्वप्न पाहणारी मुलगी होती. लग्न अगदी थाटामाटात झालं होतं. दोन्ही कुटुंब आनंदात होती. सगळ्यांना वाटत होतं की या दोघांचा संसार खूप सुखाचा होईल. पण लग्नाच्या पहिल्याच रात्री काहीतरी वेगळं घडलं. नेहाला वाटलं होतं की नवीन आयुष्याची सुरुवात प्रेमाने होईल. पण समीर तिच्यापासून सतत अंतर ठेवत होता. तो तिच्याशी व्यवस्थित बोलतही नव्हता. रात्रभर तो खिडकीजवळ बसून राहिला. नेहा अनेकदा त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होती. पण समीर फक्त एक म्हणायचा, "मी खूप थकलोय." पहिले काही दिवस नेहानी हे दुर्लक्ष केलं. तिला वाटलं नवीन वातावरण, कामाचा ताण किंवा लाजाळूपणा असेल. पण दिवस जात गेले आणि परिस्थिती अजून विचित्र होत गेली. समीर नेहापासून जाणीवपूर्वक दूर राहत होता. तो ऑफिसच्या कारणाने उशिरा घरी यायचा. घरी आल्यावरही मोबाईलमध्ये व्यस्त असायचा. नेहाला आता प्रश्न पडू लागला होता, माझ्यात काही कमी आहे का? एका रात्री तिने थेट समीरला विचारलं, तुम्ही माझ्यापासून एवढं दूर का राहता? समीर काही क्षण शांत राहिला आणि मग म्हणाला, काही गोष्टी समजायला वेळ लागतो. ही उत्तर ऐकून नेहा आणखी गोंधळली. दरम्यान काही महिन्यांनी समीरने नेहाला शहरात आणलं. ते दोघं आता ग्रीन व्हॅली रेसिडेन्सीमध्ये राहू लागले. मोठी बिल्डिंग, सभ्य लोक, बाहेरून सर्व काही परफेक्ट दिसत होतं. पण घराच्या आत मात्र नातं तुटायला सुरुवात झाली होती. नेहा दिवसभर घरात एकटी असायची. समीर सकाळी ऑफिसला जायचा आणि रात्री उशिरा यायचा. त्यांच्या लग्नाला जवळपास 1 वर्ष पूर्ण होत आलं होतं. पण तरीही त्यांच्या नात्यात भावनिक जवळीक निर्माण झाली नव्हती. गावाकडून फोन यायचे, गोड बातमी कधी देणार? हे प्रश्न आता नेहाला त्रास देऊ लागले. ती अनेकदा रडायची. एका दिवशी तिने पुन्हा समीरशी बोलण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला माझ्यासोबत संसार करायचाच नव्हता तर लग्न का केलं? हे ऐकताच समीरचा चेहरा बदलला. तो अचानक चिडला. प्रत्येक गोष्ट सगळ्यांना सांगता येत नाही. त्या दिवसानंतर दोघांमध्ये भांडणं वाढू लागली. दरम्यान समीरच्या ऑफिसमध्ये करण नावाचा त्याचा जवळचा मित्र होता. करण आणि समीर अनेक वर्षांपासून मित्र होते. समीर त्याच्यासमोर मन मोकळं करायचा. एक दिवस समीरने करणला घरी बोलावलं. त्या रात्री प्रथमच करण आणि नेहाची भेट झाली. करण सतत नेहाकडे पाहत होता. नेहाला ते अस्वस्थ वाटत होतं. जेवणाच्या टेबलवरही करण विचित्र प्रश्न विचारत होता. तुम्हाला शहरात एकटं वाटत नाही का? समीर खूप बिझी असतो ना? नेहाने फारसं उत्तर दिलं नाही. पण त्या रात्रीनंतर तिच्या मनात संशय निर्माण झाला. दुसऱ्या दिवशी समीरने अचानक एक धक्कादायक गोष्ट बोलली. करण खूप विश्वासू माणूस आहे. नेहा काही समजण्याआधीच तो पुढे म्हणाला, काही वेळा आयुष्यात वेगळे निर्णय घ्यावे लागतात. हे ऐकून नेहाच्या अंगावर काटा आला. तिला जाणवत होतं समीरच्या मनात काहीतरी भयंकर चालू आहे. पण तिला अजून सत्य माहिती नव्हतं आणि पुढे जे घडणार होतं त्यामुळे तिचं संपूर्ण आयुष्य बदलून जाणार होतं. मित्रांनो, पहिल्या भागात आपण पाहिलं की नेहा आणि समीरच्या संसारात काहीतरी विचित्र सुरू होतं. आता पुढे त्या रात्रीनंतर समीरचं वागणं आणखी बदललं. तो अनेकदा करणचं कौतुक करू लागला. करण खूप मदत करतो. करणसारखा मित्र नशिबाने मिळतो. नेहाला हे सगळं विचित्र वाटत होतं. एक दिवस दुपारी समीर ऑफिसला गेला होता. नेहा घरात एकटी होती. तेवढ्यात तिच्या मोबाईलवर अनोळखी नंबरवरून मेसेज आला. तुम्ही खूप चांगल्या आहात. तुमच्यासोबत बोलायला आवडेल. नेहाने नंबर पाहिला. तो करणचा होता. ती हादरली. तिने लगेच रिप्लाय केला नाही. काही वेळाने पुन्हा मेसेज आला. समीरने माझ्याशी सगळं बोललंय. हे वाचून नेहाच्या पायाखालची जमीन सरकली. संध्याकाळी समीर घरी आल्यावर तिने त्याला सरळ विचारलं, तुम्ही माझ्याबद्दल करणशी काय बोलता? समीर काही क्षण शांत राहिला आणि मग म्हणाला, तू समजून घेण्याचा प्रयत्न कर. नेहा रागाने ओरडली, काय समजून घ्यायचं? तेव्हा समीरने पहिल्यांदा आपल्या मनातलं सत्य सांगितलं. तो म्हणाला, माझ्यावर खूप दबाव आहे. घरचे, नातेवाईक, समाज सगळे प्रश्न विचारतात. मला माझी बदनामी नकोय. नेहा अजूनही काही समजत नव्हती आणि मग समीरने असं काही बोललं जे ऐकून तिचा थरकाप उडाला. करण आपली मदत करू शकतो. नेहाला काही क्षण शब्दच सुचले नाहीत.
तिला विश्वास बसत नव्हता. ती जोरात ओरडली, तुम्ही शुद्धीत आहात का? समीर मात्र शांत होता. तो सतत समाज, बदनामी आणि लोक काय म्हणतील याबद्दल बोलत होता. त्या दिवसानंतर घरात रोज वाद होऊ लागले. नेहा सतत समीरला समजावण्याचा प्रयत्न करत होती. नातं विश्वासावर चालतं. असं करून समस्या सुटत नाही. पण समीर आता हट्टी झाला होता. दरम्यान करण सतत मेसेज करत होता. तुम्ही एकटी आहात, मी फक्त मदत करतोय. हे वाचून नेहा मानसिकरित्या कोसळू लागली. एका रात्री समीर आणि नेहामध्ये मोठा भांडण झालं. रागाच्या भरात समीर म्हणाला, तुला माझी इज्जत वाचवायची नसेल तर मग हा संसार कशासाठी? हे ऐकताच नेहा पूर्णपणे तुटली. तिला आता समजलं होतं की समीर मानसिक दबावाखाली चुकीच्या दिशेने जात आहे. पण पुढे जे घडलं ते अजून भयानक होतं. एका सुट्टीच्या दिवशी अचानक करण पुन्हा घरी आला. त्या दिवशी समीरचं वागणं अत्यंत विचित्र होतं. तो वारंवार नेहाकडे आणि करणकडे पाहत होता. घरात तणावाचं वातावरण होतं. नेहा सतत अस्वस्थ होती. रात्र झाली, करण अजूनही घरात होता आणि अचानक समीरने घराचा दरवाजा आतून लॉक केला. त्या क्षणी नेहाला जाणवलं, आज काहीतरी चुकीचं घडणार आहे. मित्रांनो, आता ही कथा अत्यंत धक्कादायक वळण घेणार होती. त्या रात्री घरात प्रचंड तणाव होता. समीर सतत शांत बसला होता. करण मात्र नेहाशी जबरदस्तीने बोलण्याचा प्रयत्न करत होता. नेहा घाबरली होती. तिने समीरला अनेकदा सांगितलं, करणला घरी पाठवा. पण समीर काहीच बोलत नव्हता. काही वेळाने समीर अचानक म्हणाला, आपल्याला आज निर्णय घ्यावा लागेल. हे ऐकून नेहा हादरली. ती रडू लागली. तुम्ही माझ्यासोबत असं कसं करू शकता? पण समीर आता पूर्णपणे बदलला होता. त्याच्या डोक्यात फक्त समाजाची भीती होती. त्याला वाटत होतं की लोकांच्या प्रश्नांपासून वाचण्यासाठी तो जे करतोय ते योग्य आहे. करणही आता पुढे सरकत होता. घरातील वातावरण भयानक झालं होतं. नेहानी स्वतःला खोलीत बंद करण्याचा प्रयत्न केला, पण समीरने तिला थांबवलं. त्या क्षणी नेहाच्या मनात भीती, राग आणि विश्वासघात सगळं एकाच वेळी होतं. ती जोरात ओरडली, मला स्पर्श करू नका. शेजाऱ्यांना आवाज जाऊ नये म्हणून समीर तिला शांत करण्याचा प्रयत्न करत होता. करणही मागे हटत नव्हता. पण अचानक नेहानी स्वतःला जोरात सोडवलं. ती थेट दुसऱ्या खोलीत धावली. आतून दरवाजा बंद केला आणि रात्रभर रडत बसली. बाहेर समीर आणि करणमध्येही वाद सुरू झाला. करण म्हणत होता, तू आधी तयार असल्यासारखं बोलत होतास. समीर आता घाबरला होता. त्याला जाणवत होतं की परिस्थिती हाताबाहेर जात आहे. पहाट झाली. करण घरातून निघून गेला. समीर संपूर्ण रात्र जागाच होता. नेहा मात्र आतून पूर्ण तुटली होती. सकाळी समीर कामावर गेला, पण नेहानी त्या दिवशी मोठा निर्णय घेतला. तिने आपल्या आईला फोन केला आणि रडत रडत सगळं सांगितलं. हे ऐकून तिच्या आई वडिलांनाही धक्का बसला. त्यांनी तिला लगेच घरी येण्यास सांगितलं. पण नेहानी त्याऐवजी थेट पोलीस स्टेशन गाठण्याचा निर्णय घेतला. दुपारी ती जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये पोहोचली. तिने अधिकाऱ्यांसमोर संपूर्ण प्रकार सांगितला. अधिकाऱ्यांनाही हे ऐकून धक्का बसला. कारण ही फक्त कौटुंबिक समस्या नव्हती, तर मानसिक दबाव, विश्वासघात आणि चुकीच्या विचारांची गंभीर घटना होती. पोलिसांनी तात्काळ समीर आणि करणला चौकशीसाठी बोलावलं. दरम्यान कॉलनीमध्ये ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. लोकांना विश्वास बसत नव्हता. बाहेरून शांत दिसणारं घर आतून एवढं तुटलेलं असेल याची कोणालाच कल्पना नव्हती. समीर आता पूर्णपणे घाबरला होता. त्याला जाणवत होतं की समाजापासून वाचण्याच्या प्रयत्नात त्याने स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त केलं आहे. पण अजून एक सत्य बाहेर येणं बाकी होतं आणि ते सत्य ऐकल्यानंतर सर्वजण स्तब्ध झाले. मित्रांनो, या घटनेचा शेवट जितका धक्कादायक होता, तितकाच तो प्रत्येकासाठी एक मोठा धडा देणारा होता. पोलीस चौकशीत समीरने अखेर आपली चूक मान्य केली. त्याने सांगितलं की लग्नाआधीपासूनच तो मानसिक तणावाखाली होता. त्याला सतत समाज, नातेवाईक आणि लोकांच्या अपेक्षांचं ओझं वाटत होतं. लग्नानंतर जेव्हा लोकांनी मुलांबद्दल प्रश्न विचारायला सुरुवात केली, तेव्हा तो आणखी तणावात गेला. तो स्वतःच्या समस्यांबद्दल कोणाशीही मोकळेपणाने बोलला नाही. उलट तो चुकीच्या लोकांच्या सल्ल्यावर विश्वास ठेवू लागला. करणनेही चौकशीत कबूल केलं की समीरनेच त्याच्यासमोर हा विचित्र प्रस्ताव मांडला होता. पोलिसांनी दोघांनाही समज दिली. कारण ही घटना मानसिक दबाव, चुकीचे निर्णय आणि नात्यातील संवादाचा अभाव यामुळे निर्माण झाली होती. दरम्यान नेहा पूर्णपणे कोसळली होती. तिचा विश्वास तुटला होता. ज्या व्यक्तीसोबत आयुष्य घालवायचं ठरवलं, त्याच व्यक्तीने तिचा आदर आणि विश्वास दुखावला होता. नेहाचे आई वडील तिला घेऊन गेले.
काही दिवस ती कोणाशीही बोलत नव्हती, तर दुसरीकडे समीर समाजाच्या भीतीने स्वतःमध्येच बंद झाला. कॉलनीमध्ये लोक वेगवेगळ्या चर्चा करत होते. कोणी समीरला दोष देत होतं, कोणी करणला, तर काही जण नेहासाठी सहानुभूती व्यक्त करत होते. पण सत्य एकच होतं, या संपूर्ण घटनेत तिन्ही आयुष्य उद्ध्वस्त झाली होती. काही महिन्यांनी समीर आणि नेहानी वेगळं राहण्याचा निर्णय घेतला. नेहानी स्वतःचं आयुष्य पुन्हा नव्याने सुरू करण्याचा प्रयत्न केला, तर समीर मानसिक उपचार घेत असल्याची माहिती पुढे समोर आली. मित्रांनो, या घटनेतून एक मोठी शिकवण मिळते. नातं हे विश्वास, संवाद आणि आदरावर टिकतं. समाज काय म्हणेल या भीतीने घेतलेले चुकीचे निर्णय संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करू शकतात. प्रत्येक समस्येचं उत्तर चुकीच्या मार्गात नसतं. काही वेळा फक्त एक प्रामाणिक संवाद अनेक संकटं टाळू शकतो. तुम्हाला या संपूर्ण घटनेबद्दल काय वाटतं? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच सत्यकथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.